नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. प्रत्यक्ष वास्तवातलं खरं कुंडली शास्त्र. मंडळी, ग्रहासंदर्भात कुठला ग्रह कसा आहे, त्याचे गुणधर्म कुठले आहेत, कुठलं नक्षत्र कसं आहे, ते कसं फलित देतं, ग्रह कुठल्या स्थानात असल्यानंतर काय फलित देतो, आत्ता ग्रह अमुक राशीमध्ये गेलाय मग तो काय फलित देईल, ह्या सगळ्या गोष्टीला आता आपण बाजूला ठेवू. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टींना आपण बाजूला ठेवू. आपण आता सध्या काय करू, फक्त जे काही कुंडली शास्त्र रचलेलं आहे, जे उपलब्ध आहे रचलेलं, त्या कुंडली शास्त्रामधून नेमकं आपल्याला काय घ्यायचंय आणि त्याचा सदुपयोग कसा साधायचा आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचंय. आता ते जाणून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं. कुंडली शास्त्रामध्ये दोनच भाग आहेत, एक शुभ आणि अशुभ. मुद्दा लक्षात येतोय ना. कुंडली शास्त्रामध्ये दोनच भाग आहेत, एक शुभ आणि एक अशुभ. शुभता आपण ही एन्जॉय करतो, म्हणजे अगदी आनंदाने उपभोग. आपल्याला काळजी असते ती फक्त अशुभ फलितांची, बरोबर ना. तर आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकी अशुभ फलित प्रत्येकाला कोणत्या माध्यमातून मिळतात किंवा त्या अशुभतेचं माध्यम नेमकं काय असतं, या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. म्हणजे अशुभता किंवा शुभता ही तर अटळ आहे ना. ग्रह गोचर म्हणजे ग्रह नक्षत्र ज्या राशी गोचरीतून प्रवास करतात त्याला आपण गोचर म्हणतो. त्यातून म्हणजे त्या ग्रह नक्षत्र आणि राशींच्या कॉम्बिनेशन मध्ये, म्हणजे त्यांच्या एकत्रित ऊर्जा प्रभावातून जे फलित समोर येतं, त्या फलितामधले शुभ अशुभ हे दोन्ही परिणाम आपल्याला भोगावेच लागतात की नाही. आपल्याला विचार काय करायचा आहे, तर त्या अशुभ फलिताचं काय करायचं. भोगावे तर लागणारच आहेत. मग ते भोगताना, त्या अशुभ फलितांना सामोरे जाताना आपल्याला नेमकं काय करायचंय. आपल्याला काय करायचंय, तर त्या अटळ अशुभ ठरणाऱ्या फलित ऊर्जांना आपल्याला शुद्ध संतुलित राखण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात. आणि तो प्रयत्न आपल्याच कुंडलीतून स्पष्टपणे समजू शकतो. त्यासाठी कुंडली शास्त्रामध्ये आपल्याला जन्म नक्षत्र गोचर, ज्याला आपण नवतारा चक्र असं म्हणतो, त्याचं नियोजन करून दिलेलं आहे. आणि तुम्ही अगदी 100% या गोष्टीवरती पूर्ण विश्वास ठेवून स्वानुभव घ्या. तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये ज्या ज्या ग्रह नक्षत्रांना अशुभ ठरवल्या गेलेलं आहे किंवा ते अशुभ फलित देणारे आहेत, त्यांच्या गोचर स्थितीमध्ये किंवा त्यांच्या गोचरीच्या कालावधीमध्ये तुम्हाला अशुभताच समोर येते. तुमच्या समोर अशुभता समोर येते. हे तेवढंच आपल्याला शुद्ध संतुलित राखायचं असतं. एवढंच करू शकतो आपण. बाकीचे जे आपण करतो ना, अमुक ग्रह इकडे गेला नंतर मग तुम्ही असं करा तसं करा, असं होईल तसं होईल, ह्या सगळ्या म्हणजे बोलतो ना, तर्कशास्त्राने लावलेल्या आपल्या जे कथा आहेत, कथाच म्हणावं लागेल त्याला. कारण का, तर कुंडली शास्त्रामध्ये जे काही परिणाम आपण जाणून घेतो ते केवळ कुंडली सापेक्ष ग्रह स्थिती पाहूनच जाणून घ्यायचे असतात. सरसकट सर्वांना एक ग्रह किंवा एखादं नक्षत्र सरसकट सर्वांना एकाच पद्धतीने
कायमस्वरूपी कधीच फलितदायक ठरत नाही. इथे लक्षात. यासाठी आपल्याला ताराचक्र काय आहे, जन्म नक्षत्र गोचर काय आहे, याचं नॉलेज आपल्याला घ्यायचंय. ताराचक्र, जन्म नक्षत्र गोचर, प्रत्येक कुंडलीच्या जन्म नक्षत्रानुसार निर्माण होणारी, प्रस्थापित होणारी जन्म नक्षत्र गोचर म्हणजेच नवताराचक्र. नवताराचक्राची मांडणी हीच मुळात तुमच्या जन्म नक्षत्रापासून सुरू होते. जन्म नक्षत्र म्हणजे उत्पत्ती, बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे जन्म नक्षत्र, त्यानंतर संपत नक्षत्र, त्यानंतर विपत नक्षत्र, क्षेम नक्षत्र, त्यानंतर प्रत्यय नक्षत्र, त्यानंतर मग साधक नक्षत्र, त्यानंतर मग मित्र नक्षत्र, परममित्र नक्षत्र. साधक नक्षत्रानंतर वध नक्षत्र येत, वध नक्षत्र, आणि त्यानंतर मित्र आणि परममित्र नक्षत्र. ही नक्षत्राच्या 9 पायऱ्या ज्या आहेत, म्हणजे तुमच्या जन्म नक्षत्रापासून पुढे येणारी 9 नक्षत्र. त्या प्रत्येक नक्षत्राचं आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट कार्य आहे. लक्षात घ्या. जन्म नक्षत्र जसं म्हटलं ना, उत्पत्तीकार म्हणजे उत्पत्तीकारक. संपत नक्षत्र म्हणजे संपन्नता लाभक, संपन्नतादायक. विपत नक्षत्र विपत्तीकारक, त्रासदायक, अनिष्ट. क्षेमकारी नक्षत्र म्हणजे शुभ घडण्याचं म्हणजे घडवण्याचं नक्षत्र. त्यानंतर येतं प्रत्यय नक्षत्र. प्रत्यय म्हणजे प्रतारणा होणे, अपमान, अवहेलना, अपयश प्रदान करणारं नक्षत्र. त्यानंतर येतं साधक नक्षत्र, साध्य करून देणारं. एखादी गोष्ट त्या साधक नक्षत्रावर केल्यानंतर, घडवल्यानंतर किंवा नियोजन केल्यानंतर त्या कार्यामध्ये, त्या गोष्टीमध्ये आपल्याला ती गोष्ट साध्य होते. त्यानंतर येतं वध नक्षत्र, अत्यंत अनिष्ट नक्षत्र, वधकारक, अनिष्ट नक्षत्र, त्रासदायक, जे मृत्यू समान त्रास जाणवणारं किंवा त्रास देणारं, त्या पद्धतीची ऊर्जा आपल्यावरती परिणामकारक ठरणारी ते नक्षत्र. त्यानंतर येतं मित्र नक्षत्र, परममित्र नक्षत्र. म्हणजे सर्व कार्यामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला ही मित्र नक्षत्र, परममित्र नक्षत्र ही शुभ ऊर्जाच प्रदान करतात. या ताराचक्राचा सदुपयोग साधायचा म्हणजे काय करायचं, म्हणजे लक्षात घ्या. कुंडलीमध्ये 12 ग्रह 12 नक्षत्रातून गोचर करत असतात, आणि तीच नक्षत्राची गोचर म्हणजे ग्रह त्या नक्षत्रातून गोचर करताना त्या नक्षत्राच्या 4 चरणातून गोचर करत असतो, प्रवास करत असतो. आणि हे त्रिकूट म्हणजे ग्रह, नक्षत्र आणि नक्षत्र चरण, हे त्रिकूट कुंडलीच्या प्रत्येक स्थानातून म्हणजे राशी स्थानातून ते गोचर करत असतं. या गोचरीच्या या चौघांच्या एकत्रित संयोगातून, चौघ म्हणजे ग्रह, नक्षत्र, नक्षत्र चरण आणि राशी स्वामी, ह्या 4 ग्रहांच्या एकत्रित परिणामातून जी ऊर्जा निर्माण होते किंवा त्या ऊर्जेचं जे संयोग तयार होतं त्याला आपण फलित म्हणतो. आणि ते फलित आपल्याला आपल्या शरीरावरती, आपल्या मन, बुद्धी, विचारावरती परिणाम साधत असतं. म्हणजे ती ऊर्जा, ती संयुक्त ऊर्जा आपल्या शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचार आणि आपली निर्णय घ्यायची क्षमता यावरती ती प्रभावी ठरत असते, त्यावरती कार्य करत असते. आलं लक्षात. आता ही जी संयुक्त ऊर्जा आहे, ती ऊर्जा आपल्याला टाळता येईल का? नाही ना. म्हणजे जशी ज्या वेळेसची ग्रह नक्षत्रांची गोचर आहे, ती गोचर त्या गोचर स्थितीनुसार आपल्यावरती परिणाम साधणारच आहे ना. म्हणजे ती ऊर्जा आपल्यावरती परिणामकारक ठरणारच आहे. टाळता तर येत नाहीये, पण तिच्यातली अशुभता आपल्याला शुद्ध स्वरूपामधून फिल्टर करून
म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, शुद्ध करून ती आपल्याला उपभोगायची आहे. त्यासाठी एक सुंदर मार्ग कुंडली ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला देव केलेला आहे. तो मार्ग कुठला? तोच मार्ग एकच आहे, ऊर्जेचं संतुलन. आणि ते ऊर्जेचं संतुलन साधण्यासाठी आपल्याला कुंडली शास्त्रामध्येच नक्षत्रांची आराध्य वृक्ष देव केलेली आहेत. आणि त्या नक्षत्र आराध्य वृक्षांमध्ये तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार जे तुम्हाला विपत, प्रत्यय आणि वधकारी ठरणारी नक्षत्र आहेत, त्याच नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांची साथ सोबत आपल्याला घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल की अशुभ ठरणाऱ्या ग्रह नक्षत्रांची साथ संगत का करायची आहे? इथेच तर मेख आहे. बघा, ज्या शुभ ऊर्जा आहेत त्या आपल्याला, म्हणजे जी ग्रह नक्षत्र आपल्याला शुभ ऊर्जा देणारी आहेत ती तर शुभ देणारच आहेत ना, त्या ऊर्जा शुभच ठरणार आहेत. जे जे ग्रह नक्षत्र अशुभ ऊर्जा देणारी आहेत त्या अशुभ ऊर्जेला आपल्याला शुद्ध आणि संतुलित राखण्यासाठी त्या अशुभ ऊर्जेची निर्मिती ज्या माध्यमातून होते त्याच माध्यमातल्या ऊर्जेमध्ये आपल्याला ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जांना फिल्टर करावं लागतं, शुद्ध करावं लागतं. आणि तीच प्रक्रिया आपल्याला आपल्या कुंडलीनुसार साधायची असते. नेमकं हेच आपण करत नाही. आपण ते फक्त जे तथाकथित दोष उपायांचं जे काही वादळ उठवून दिलेलं आहे त्याच्यामध्येच अडकत जातोय. आपल्याला आपल्याच कुंडलीप्रमाणे जे जन्म नक्षत्र गोचर स्थित प्रस्थापित झालेला आहे त्यानुसार अशुभ ठरणाऱ्या विपत, प्रत्यय आणि वध या नक्षत्रांच्या ऊर्जांना त्यांच्याच ऊर्जा माध्यमातून संतुलित राखायचं आहे. आणि त्यालाच आपण ग्रह नक्षत्र ऊर्जा संतुलन संस्कार म्हणतो. ग्रह नक्षत्र ऊर्जा संतुलन संस्कार हेच करायचं ना आपल्याला. बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या घटना प्रसंगांना आपल्याला सामोरे जावं लागतं किंवा आपल्या मनबुद्धी विचारांमध्ये ज्या ज्या म्हणजे जे जे बदल होत असतात त्या सगळ्याला कारण असते आपल्या त्यावेळेस सूर्यकिरणांमधून किंवा चंद्रकिरणांमधून मिळणारी ऊर्जा. आणि हीच सूर्य आणि चंद्राच्या किरणातून मिळणारी ऊर्जा म्हणजे त्यावेळेसच्या ग्रह नक्षत्र गोचरीचं जे कॉम्बिनेशन तयार होतं त्याचीच एकत्रित ऊर्जा म्हणजे फलिताचं मूळ स्वरूप आहे. म्हणजे हीच ऊर्जा, ज्या प्रकारची ऊर्जा ती असते त्यानुसार आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या विचारांवर आणि ह्या सगळ्या मनबुद्धी विचारातून जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयाला जी स्वरूपता लाभते ती त्या एनर्जीच्या शुद्ध अशुद्धतेनुसारच असते. लक्षात? हेच ज्योतिषशास्त्र आहे ना. यालाच आपण शुभ आणि अशुभ बघतो. शुभता एन्जॉय करतो, अशुभतेचा त्रास करून घेतो. तर त्रास करून घेण्याची गरज नसते. लक्षात घ्या मंडळी, त्रास करून घेण्याची गरज नसते. कारण शुभ असो किंवा अशुभ असो भोगावंच लागणारच आहे. तर इथे कुंडली शास्त्राची आपल्याकडनं अपेक्षा काय आहे, तर तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्राने ज्या अशुभ ऊर्जेंचे कारक ग्रह नक्षत्र सांगितलेले आहेत, अर्थात माध्यम तुमचं जन्म नक्षत्र गोचर आहे, त्याच नक्षत्रांची कार्य तुमच्या त्या त्या वेळेनुसार जिथे जिथे ज्या ज्या ग्रहासोबत असणार आहेत तिथे तिथे त्या ऊर्जा तुम्हाला अशुभ फलित कारक ठरणार आहेत. बरोबर ना?
तर त्याच ऊर्जांना आपल्याला ग्रहाप्रमाणे आपण त्या ऊर्जांना पकडू शकत नाही किंवा त्या ऊर्जेचा विचार करू शकत नाही, कारण ती एक अखंड प्रोसेस आहे ना. ती 12 ग्रह 12 नक्षत्रातून 12 नक्षत्र चरणातून 12 राशीतून कुंडली त्या 12 स्थानातून भ्रमण करत असतात, गोचर करत असतात, प्रवास करत असतात. त्यांच्या प्रवासामध्ये हे 12 12 12 12 12 करणं म्हटलं तर किती झाली ती संयोग, किती झाली ती. त्या संयोगामधलं नेमकं तुमच्यासाठी अशुभ असलेली जो स्थिती आहे किंवा त्या स्थितीचा कालावधी आहे तो तर आपण म्हणजे हेरू शकत नाही ना, पकडू शकत नाही. मग इथे आपल्याला एक सुवर्ण मध्य साधायचा असतो. तो काय, मला माझ्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार ज्या ज्या नक्षत्रांची ग्रहांची ऊर्जा मला अशुभ ठरणारी आहे ती चालू गोचरीमधून कोणत्याही माध्यमातून जर कितीही प्रमाणामध्ये येत असेल, माझ्यावरती परिणामकारक ठरत असेल आणि तिला मी अगदी स्पेसिफिक पकडू शकत नसेल किंवा तिला गृहीत धरू शकत नसेल, तर इथे सुवर्णमध्ये एकच साधायचं आपल्याला की सरसकट आपल्याला ज्या ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जा अशुभ ठरणाऱ्या आहेत त्याच ऊर्जा ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जांना आपल्याला त्यांच्याच ऊर्जेमध्ये जाऊन शुद्ध आणि संतुलित राखायचा दैनंदिन नित्य प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यासाठीच आपण गेली 20-22 वर्षापासून, 22 म्हणण्यापेक्षा 24 वर्षापासून आपण अथक प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला अगदी बऱ्यापैकी सुंदर यश देखील लाभलेलं आहे. तो प्रयत्न म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार अशुभ ठरणाऱ्या ऊर्जांना शुद्ध संतुलित राखण्यासाठी जे माध्यम निर्माण केलंय ते माध्यम म्हणजे दिव्य ऊर्जा ब्रँडचं ग्रह नक्षत्र ऊर्जा संतुलन संस्कार. ह्या संस्काराची व्याप्ती किंवा या संस्काराची पद्धती, या संस्काराचा वापर आणि ह्या संस्काराची म्हणजे ह्या संस्काराचे फायदे कसे होतात, किती प्रमाणात होतात, कधीपासून होतात, या संदर्भातला सगळा टेक्निकल आशय तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे सांगू. ठीक आहे, आता इथे थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जांना शुद्ध संतुलित राखल्याने काय काय साध्य होतं, कसं साध्य होतं हे सविस्तरपणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.